दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगेंच्या तोंडी माझ्यावर गोळ्या झाडा, माझा बळी घ्या अशी आत्मघातकी भाषा आली। तसंच जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात जातीयवादी अश्लाघ्य शेरेबाजीही केली। त्यानंतर दिनांक 27 फेब्रुवारीला एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला, ज्या व्हिडिओतील भाषणाचे पडसाद दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी विधानसभेत उमटले। त्या व्हिडिओत फडणवीसांवर आणि ब्राह्मण समाजावर खालच्या पातळीवर जात टीका करण्यात आली। हा व्हिडिओ एका इस्माने समाज माध्यमांवर व्हायरल केला। त्यामुळे फडणवीसांवर आणि ब्राह्मण समाजाबद्दल द्वेषपूर्ण व्हिडिओ शेअर करणारी ती व्यक्ती कोण आहे, रोहित पवार आणि त्या व्यक्तीचे संबंध काय आहेत, भाजप नेत्यांनी त्या व्यक्तीवर काय टीका केली आहे, या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी। दिनांक 29 फेब्रुवारीला भाजप नेते राम कदम यांनी विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या धमकीचा मुद्दा उपस्थित केला। ते म्हणाले की सांताक्रूज पोलीस स्थानकात 27 फेब्रुवारीला अजय पनवेलकर यांनी एक तक्रार नोंदवली। मुळात त्यांच्या मोबाईलवर एक व्हायरल व्हिडिओ क्लिप आली होती। त्यात एक इसम म्हणतो की देवेंद्र फडणवीसांना आम्ही महाराष्ट्राच्या मातीत गाडणार। फडणवीसांसारखे 3 मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू। आमच्यावर काय गुन्हा नोंदवायचा तो नोंदवा। हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार, असंही या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे। दरम्यान राम कदम म्हणाले की या व्हिडिओ संबंधी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्यावर ती द्वेषपूर्ण व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या इसमाचं नाव योगेश सावंत असून त्याचा बारामतीशी संबंध आहे। योगेश सावंत हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा महाराष्ट्र राज्याचा सोशल मीडिया उपाध्यक्ष आहे, असे त्याच्या ट्विटर हँडलवरील माहितीवरून कळतं, ज्यांनी हा द्वेषपूर्ण व्हिडिओ व्हायरल केला होता। त्यानंतर दरम्यान तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार फोन करून योगेश सावंत यांना सोडून देण्यास सांगितले, असंही आरोप राम कदम यांनी केले। मुळात मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे, पण मराठ्यांच्या आडून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार करत असतील ते मराठा समाजाला बदनाम करत आहेत, असंही राम कदम म्हणाले। त्यात रोहित पवारांनीही विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना सांगितलं की पोलिसांनी योगेश सावंतला पोलीस स्टेशनला आणलं होतं, त्याचा जबाब घेतला, आता त्याला कोर्टात नेत आहेत। मी स्वतः भेटण्यासाठी चाललो आहे। उगाच सत्ताधाऱ्यांनी तिथे ऍक्टिंग करू नये आणि मी जाहीरपणे सांगतोय तो आमचाच कार्यकर्ता आहे, असं रोहित पवार म्हणाले। मुळात या सगळ्यात काही वर्षांपूर्वी शांततापूर्ण पद्धतीनं आंदोलन करणारा मराठा समाज अचानक आक्रमक कसा झाला? मराठा आंदोलनात राजकीय हस्तक्षेप करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात। त्यात रोहित पवार म्हणाले की कुठल्या तरी युट्यूब चॅनलनं एक सामाजिक कार्यकर्त्याची मुलाखत घेतली, ती फक्त योगेश सावंत यांनी सोशल मीडियावर त्यांच्या पेजवर टाकली होती। तुम्ही त्या युट्यूब चॅनलवर कारवाई करत नाही, जो पत्रकार तिथं होता त्याच्यावर कारवाई केली जात नाही, मात्र या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाते, असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला। परंतु अशा पद्धतीनं दोन समाजात द्वेष पसरवणारे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करणं कितपत योग्य आहे आणि गुन्हा करणाऱ्यापेक्षा त्याला साथ देणारा आणि त्याला पाठीशी घालणाराही गुन्हेगारच असतो, रोहित पवारांना ही गोष्ट लक्षात आणून द्यावी लागेल का, असाही प्रश्न निर्माण होतोय। मुळात या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटण्याआधी जरांगेंनी केलेल्या हिंसक वक्तव्याविषयी हरकत नोंदवत SIT चौकशीचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले होते। तरी आजही आंदोलनाच्या आडून राजकीय हस्तक आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मुळात महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला 18 पगड जातीचा आहे, पण त्यातही एका आंदोलनाच्या आडून विशिष्ट जातसमूहाला टार्गेट करणं केव्हाही चुकीचंच। मुळात ही लढाई आरक्षणाची आहे, जातीची नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे आणि जातीयवाद पसरवणाऱ्या राजकारण्यांपासून आंदोलन दूर ठेवायला हवं, अन्यथा आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MyMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। धन्यवाद।